जाऊया पुढच्या बातमीकडे। बातमी राजकीय वर्तुळातूनच। चंद्रपूरचा वचपा हा काँग्रेस परभणीत काढणार का, असा आता प्रश्न उपस्थित झालाय। परभणीमध्ये आज महापौर पदासाठी निवडणूक होतीये आणि शिवसेना युबीटीला काँग्रेस या ठिकाणी आता साथ देणार का, हे आज कळणार आहे। काँग्रेसच्या मदतीने शिवसेना युबीटी बहुमत गाठणार का, हा एक मोठा प्रश्न आता इथे आहे। परभणी महापालिकेची आज महापौर पदाची निवडणूक होणार आहे आणि परभणीमध्ये निवडणूक पूर्व आघाडी करून लढलेल्या शिवसेना युबीटी आणि काँग्रेसकडे बहुमत आहे, पण त्यांचाच महापौर होणार की चंद्रपूरप्रमाणे भाजप काही चमत्कार परभणीमध्ये करणार का, याकडे लक्ष लागलेलं आहे। परभणीमध्ये एकूण 65 नगरसेवक आहेत। शिवसेना युबीटीकडे 25 नगरसेवक आहेत, काँग्रेसकडे 12, भाजपकडे 12, राष्ट्रवादीकडे 11, जनसुराज्य शक्तीकडे 3 आणि यशवंत सेनेकडे 1 आणि 1 अपक्ष नगरसेवक आहे। त्यामुळे महापौर निवडणुकीमध्ये फोडाफोडी करून काही चमत्कार होईल का, याकडे आता लक्ष असेल। आणि आज सकाळी 11 वाजता या सगळ्या घडामोडी घडणार आहेत। आज सकाळी 11 वाजता महापालिकेच्या सभागृहामध्ये महापौर निवडणूक होणार आहे आणि शिवसेना युबीटीचे नगरसेवक मुंबईला तर काँग्रेसचे नगरसेवक हैदराबादला सहलीसाठी गेलेले आहेत। हे नगरसेवक निवडणुकीपूर्वी थेट महापालिकेमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। परभणीला वचपा काढण्याचा हा विषय नाही। परभणीमध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणूक समोर लढलो। तिथे उभाटाचे जास्ती नगरसेवक आहेत, आमचे कमी आहेत। तर अशा परिस्थितीमध्ये आता आम्ही चंद्रपूर सारखंच परभणीला वागायचं का, असा एक प्रश्न यातून स्वाभाविक स्वरूपामध्ये निर्माण झालेला आहे। तर या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्या बरोबर थेट जोडले गेलेत। विशाल, आत्ताच आपण ऐकलंच काय म्हणाले आणि एक प्रकारे हा इशारा वजा होते हे वक्तव्य, कशा पद्धतीने सगळं परभणीतलं गणित आज पुढे जाईल? परभणीमध्ये आज महापौर आणि उपमहापौर पदासाठीची निवडणूक आहे। ही निवडणूक आता अत्यंत चुरशीची झाली आहे आणि त्याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसनं इथं निवडणूक पूर्ण युती केली होती आणि त्यानंतर त्यांच्या आघाडीला पूर्ण बहुमत मिळालं। त्यामुळं आतापर्यंत इथं काही होणार नाही अशा पद्धतीच्या चर्चा होत्या। मात्र आता चुरस निर्माण झाल्याचं कारण म्हणजे चंद्रपूरमध्ये जे घडलं ते, तिथं काँग्रेसला साथ उद्धव ठाकरेच्या शिवसेनेनं दिली नाही, भाजपसोबत गेले आणि सत्ता स्थापन केली। त्यामुळं तिथं जे घडलं आहे त्याचा बदला आता काँग्रेस परभणीमध्ये घेणार अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये अखेरच्या क्षणी आता चुरस निर्माण झालेली आहे। खरं तर संख्या बघता असं काहीसं घडेल इथं सांगता येत नाही, मात्र राजकारणात काहीही अशक्य नाही असं सांगण्यात येत आहे। उद्धव ठाकरेंची शिवसेना तिथं सगळ्यात मोठा पक्ष आहे, 25 जागा त्यांच्याकडे आहे, तर काँग्रेसनं 12 जागा जिंकल्या आहे आणि या दोघांची गोळाबेरीज केली तर बहुमत अगदी स्पष्ट आहे। मात्र जर अखेरच्या क्षणी काँग्रेसनं ठरवलं आणि काँग्रेस भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेलं तर मग ही सगळी संख्या चुकू शकते। मात्र या फक्त चर्चा आहे, थोड्याच वेळानं ही निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीत काँग्रेस चंद्रपूरमध्ये झालेल्या गोष्टीचा वचपा काढणार का, याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अगदी विशाल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी आणखी चर्चा करूया, कारण परभणीवर आज आपले लक्ष असणार आहे। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।